सदस्य म्हणून आज माझी जबाबदारी वरबाप म्हणून आपल्या सगळ्यांचा आभार मानण्याचा आणि मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या नवविवाहित जोडप्याला शुभाशीर्वाद देताना परमेश्वराला प्रार्थना करतो की यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं प्रगतीचं आणि आरोग्यदायी जावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराला प्रार्थना करतो. चिरंजीव सौकांक्षिणी हर्षदा आणि चिरंजीव विशाल यांच्या शुभविवाह निमित्ताने उपस्थित असलेले सर्व वऱ्हाडी मंडळी, अनेक नेते मंडळी आलेले, विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत, आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्व जिल्ह्याला विदित आहे की कर्मयोगी कैलासवासी अंकुशराव टोपे साहेबांपासून आमचे आणि पुंडलिकहरी दानवे साहेबांचे अतिशय या परिवाराचे जुना स्नेह आहे आणि चंद्रकांत अण्णा आणि मी तर जिल्हा परिषद पासूनचे आम्ही जुने मित्र आणि सदस्य आहोत. तर हा जो राजकीय आणि सामाजिक सगळाच प्रवास जो एकत्र आमचा होतोय आज त्यांच्या घरातल्या या मंगल कार्यासाठी माझ्या आणि माझ्या कुटुंबाकडून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाकडून, आदरणीय पवार साहेबांकडून सुद्धा, कारण माझ्यावर सुद्धा चंद्रकांत अण्णांनी जबाबदारी दिली होती पण काही त्यांच्या व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाही. आमच्या सर्वांच्याच वतीनं आज वधूवरांना मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांचं वैवाहिक जीवन सुखा समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या दोन्ही परिवाराच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि भानुदास नारायणराव मते पाटील यांची कन्या चिरंजीव सौका हर्षिता आणि चंद्रकांतांना पुंडलिकराव दानवे यांचे चिरंजीव विशाल या नवदाम्पत्यास मी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभ आशीर्वादही देतो. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझी विनंती राहील की आपण सर्वजण आपापल्या जागेवर बसून घ्या.